मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती म्हणजे भोगी. भोगीच्या दिवशी काय करावे असा बऱ्याच जणांचा प्रश्न पडतो. या दिवशी बाजरीची भाकर, खिचडी, गुळाची पोळी आणि भोगीची भाजी खाल्ली जाते. आता भोगी सणाचं महत्त्व आणि भोगीच्या भाजीचं महत्त्व ही खाल्ल्याचे काय फायदे होतात ही संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया. आणि ह्या दिवशी काय करावे, काय खावे हेही जाणून घेऊया. 2026 मध्ये मकर संक्रांती 14 जानेवारी रोजी साजरी होईल. त्यामुळे भोगीच्या दिवशी 13 जानेवारी मंगळवारी असेल. महाराष्ट्रात भोगी हा संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा उपभोगाचा आणि आनंदाचा सण आहे. ह्या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते आणि हिवाळ्यातील ताज्या भाज्या वापरून विशेष पदार्थ बनवले जातात. हिंदू पंचांगानुसार 13 जानेवारी रोजी दुपारी 3:13 भोगी संक्रांत सुरू होणार आहे. त्यानंतर सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे भोगी आणि मकर संक्रांत हे दोन्ही सण सलग 2 दिवस साजरे केले जाणार आहे. आता भोगीच्या दिवशी काय करावे तर ह्या दिवशी सकाळी लवकर उठून घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करावा. दारासमोर रांगोळी काढावी, अभंग स्नान करावे, तेल लावून आंघोळ करावी. आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची प्रथा ह्या दिवशी आहे. नवीन कपडे घालावेत. काही ठिकाणी जुन्या वस्तू जसे कपडे, भांडे सोडून नवीन वस्तूचे स्वागत करण्याची प्रथा आहे. ह्याचबरोबर ह्या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते. चांगल्या पिकासाठी प्रार्थना केली जाते. विशेष म्हणजे ह्या दिवशी भोगीच्या भाजीला फार महत्त्व आहे. आता भोगीची भाजी ही बाजरीच्या भाकरीसोबत खिचडी, वांग्याचं भरीत, लोणी, पापड, चटणी याबरोबर संपूर्ण जेवणाचा आस्वाद घेतला जातो. कुटुंबासोबत जेवण घेतलं जातं. अनेक ठिकाणी सासरच्या मुली माहेरी येऊन भोगीचा आनंदही घेतात. सवासणीला ह्या दिवशी जेवायला बोलून दान दक्षिणा देण्याची ही प्रथा अनेक भागात आहे. आता भोगी कोणत्या व्यक्तीने करावी आणि हा दिवस कोणी साजरा करावा तर भोगी हा कुटुंबाचा सण आहे. सर्वांनी मिळून साजरा करावा असं सांगितलं जातं. घरातील महिलांना म्हणजे सुहासिनींना ह्या दिवशी विशेष महत्त्व दिलं गेलं. त्या भोगीच्या भाजी बनवतात, पूजा करतात. भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे. ह्या दिवशी विशेषतः तीळ लावलेली बाजरीची भाकरी केली जाते. अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणांचा आनंद घेण्यासाठी ह्या दिवशी माहेरी येतात. असं म्हणतात की इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पाहावी म्हणून प्रार्थना केली होती. म्हणून पीक वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी ह्या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यामध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूची आहुती दिली जाते. ह्या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी ही खूपच पौष्टिक मानली जाते. तर त्याचे फायदेही आहेत. भोगीची भाजी ही हिवाळ्यातील ताज्या भाज्यांची जसे पावटा, हरभरा, वाल, घेवडा, गाजर, वांगी, मटार इत्यादींची मिश्रित भाजी असते. यात शेंगदाणे, तीळ आणि ओले खोबरे घातले जाते, ज्यामुळे ही खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी सुद्धा बनली जाते. महाराष्ट्रात एक म्हण आहे, जो न खाई भोगी तो सदा रोगी. म्हणजेच भोगीची भाजी न खाणारा नेहमी आजारी राहतो. थंडीत शरीराला ऊब आणि ऊर्जा देण्यासाठी ही भाजी आदर्श मानली जाते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या या भोगी सणाचं महत्त्व अधिकच असतं. हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेतात नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे ह्या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. ह्या पदार्थामधून उष्णता येते, ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यासाठी सज्ज होते. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो.
ह्या सणाला देशभरात वेगवेगळी नावं आहेत. तमिळनाडूत हा सण पोंगल, तर आसाममध्ये भोंगली बहु ह्या नावाने ओळखला जातो. पंजाबमध्ये लोहेर, तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून हा सण साजरा केला जातो. ह्या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात. शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळावी यासाठी भोगीच्या दिवशीचं विशेष महत्त्व आहे. शिवाय भोगीच्या दिवशी खाल्लेल्या ह्या भाजीने आणि त्यातील फायबरमुळे पचन चांगले राहते. भोगीच्या दिवशी खाल्लेल्या भाजीमुळे त्यातील फायबर्समुळे पचन चांगले राहते. विटॅमिन्स आणि मिनरल्स भरलेले ही भाजी भोगीच्या दिवशी खाण्यास विशेष महत्त्व आहे. शिवाय यामुळे हृदय आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्वचा आणि हाडांनाही याचा फायदा होतो. वजन नियंत्रित राहते आणि डायबिटीससाठी ही भाजी खूप महत्त्वाची मानली जाते. एकूणच ह्या भाजीमुळे आरोग्य चांगले राहते. प्रोटीन, फायबर आणि मिनरल्स ह्या भाजीतून मिळतात. थंडीत रोगापासून संरक्षण आणि वृद्धत्व रोखण्यासाठी भोगीची भाजी मदत करते. ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली की आणखीन पौष्टिक होते, कारण बाजरीत आयरन आणि फायबर जास्त असते. भोगीच्या दिवशी ही भाजी खाऊन बघा आणि आरोग्याचा आनंद घ्या. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या ह्या भोगीच्या सणाला तुमच्याकडे किती महत्त्व आहे आणि ह्या दिवशी तुम्ही कोणत्या गोष्टी करता, विशेषतः भोगीची भाजी बनवता का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.